नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. इसवी सन 1882 साली डॉक्टर रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध लावला. त्याचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्याला 24 मार्च रोजी मान्यता मिळाली असून 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दूरीकरणातील विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात येतात. त्या अनुषंगाने जिल्हा क्षयरोग केंद्र ठाणे कार्यालय अंतर्गत 24 मार्च 2025 जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान अंतर्गत टीबी मुक्त ग्रामपंचायती म्हणून निवड करण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या निर्देशांकानुसार व सहसंचालक आरोग्य सेवा क्षय व कुष्ठ पुणे यांचे मार्गदर्शक तत्वावरती एकूण 28 रौप्य प्रशस्तीपत्रक देऊन ग्रामपंचायतींना महात्मा गांधी यांचा पुतळा जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या शुभ हस्ते देऊन गौरवण्यात आले आहे. तसेच 12 निक्षय मित्र 4 टीबी चॅम्पियन यांना देखील प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी ठाणे जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतीमधील 28 कांस्य व 136 रौप्य मानांकन देऊन पुढील वर्षी उर्वरित सर्व ग्रामपंचायती या लवकरच सिल्वरमधून सुवर्ण नामांकन प्राप्त करण्यास प्रयत्न करून ठाणे जिल्ह्यात क्षयरोग हद्दपार करूयात असं आवाहन केलं आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे यांच्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या करिअर कट्ट्याचे 3रे पुष्प रविवारी संपन्न झाले. यावेळी हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, उद्योग एक जातीची, व्यक्तीची अथवा देशाची मक्तेदारी नाही, मी तुमच्या मनाचे मक्तेदारी आहे. उद्योगाची सुरुवात करताना लहान करावी, त्यातून उद्योगातील खाच कळगे समजतात. उद्योग करताना तुम्हाला खूप कामं करावे लागेल तरच तुम्ही यशस्वी व्हाल असा सल्ला देखील त्यांनी दिला. ज्या गोष्टींची कमतरता आहे त्यात व्यवसाय केल्यास तुम्हाला उत्तम यश मिळेल. उद्योजक होताना तुमचा स्वभाव बदला, त्यागाची भावना ठेवा, डोळे आणि कान उघडे ठेवले पाहिजेत. उद्योग करताना माणसं जोडली पाहिजेत तरच तुम्ही उद्योजक व्हाल असा विश्वास कामत यांनी व्यक्त केला आहे. व्यवसाय करताना इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करावं, जो हिमतीने पुढे जातो तो यशस्वी होतो असंही ते म्हणाले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना कामत यांनी उत्तर देत मार्गदर्शन केले. यावेळी मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी येथे उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचं निवेदन वृंदा दाभोळकर यांनी केलं. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी व रसिक प्रेक्षक वर्ग उपस्थित होते. देवदत्त, तू देवदत्त, मी विठ्ठल सर्वस. तर देवदत्त तुझ्यात तर 2 देव आहे. तू हळूहळू सुरुवात कर, तू देवापासून दत्तापर्यंत पोहोचशील. पण पहिली गोष्ट आधी सुरुवात लहान करा, कळलं का? आणि त्याच्यामध्ये खाचे कळगे तुला करतील, नंतर तू कर. दुसरा प्रश्न मी विचारतो, कुठला धंदा करायचा तुला? विचार केला नाही ना तुला? कुठला धंदा करायचा? हो देवदत्त भाऊ, कुठला धंदा? काय
नाही कुमार केतकर, ह्या सगळ्यांची माझी मैत्री आहे. आता जर तू चांगलं पुस्तक लिहिलं तर मी तुला कुमार केतकर किंवा यांच्याकडे पाठवीन, मग ते तुला माझ्यापेक्षा जास्त सांगतील. मी संपादक नाही. संपादक करण्यासाठी आधी शब्द संपादन करावे लागतात. तुझ्याकडे शब्दाचं भंडार असलं पाहिजे आणि संपादकीय जे येते आयटम कॉलम ते तू वाचले पाहिजे. दुसरं, जे तू आता पुस्तक बनवते आहे, इट्स अ गुड आयडिया. एकदा बनव, तुला तेवढं यश येईल माहिती नाही, पण यश नक्की येईल. आणि त्या यशावरतीच दुधाला मलाई आली का मग किती आली ते बघायचं नसतं. लक्षात आलं तर तुझ्या दुधाला मलाई येईल. ऑल द बेस्ट. ठाणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते, माजी महापौर व शिवसेना ठाणे शहर प्रमुख अशोक वैती यांचा वाढदिवस नुकताच आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला. अशोक वैती यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ठाणे शहरात कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने विविध ठिकाणी नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अशोक वैती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आदल्या दिवशी रात्रीपासूनच शुभचिंतकांनी गर्दी केली होती. सायंकाळी काजूवाडी येथील त्यांच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अशोक वैती यांना शुभेच्छा देण्याकरिता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी महापौर महिला आघाडी जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक मनोज शिंदे, प्रकाश शिंदे, गुरमुख सिंग, भूषण भोईर, शैलेश शिंदे, अशोक बोरीटकर, दिलीप बारटक्के, दीपक वेतकर, सुधीर कोकाटे, विलास जोशी, हेमंत पवार व इतर मान्यवर सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा प्रकारे अशोक वैती यांनी आपला वाढदिवस आपल्या हितचिंतक आणि मित्रपरिवारांसह साजरा केला. ठाणे लोकसभेचे खासदार व शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश गणपत मस्के यांचा वाढदिवस नुकताच आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. नरेश मस्के यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ठाणे शहर, नवी मुंबई, वीरा भाईंदर,
व त्यांच्या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या पुढाकाराने विविध ठिकाणी नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर अशा विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नरेश म्हस्के यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आदल्या दिवशी रात्रीपासूनच शुभचिंतकांनी गर्दी केली होती. तर संध्याकाळी तीनहात नाका येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. खासदार नरेश म्हस्के यांना शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी महापौर महिला आघाडी जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे, माजी नगरसेवक मनोहर डुमरे, नजीब मुल्ला, मनोज शिंदे, प्रकाश शिंदे, गुरुमुख सिंग, भूषण भोईर, भास्कर पाटील, सुहास देसाई, शैलेश शिंदे, अशोक बोरीटकर, दिलीप पारटक्के, उमेश पाटील, अशोक वैती, मृणाल पेंडसे, स्नेहा पाटील, दीपक वेतकर, सुधीर कुकाटे, नारायण पवार, डॉक्टर राजेश मडवी, प्रकाश पाटील, विकास दाभाडे, विकी पाटील, परेश ठक्कर, निलेश सांबरे, विलास जोशी यांसह अनेक मान्यवर, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हॅलो, हात काढा ना, तुम्ही हात काढा. या ठिकाणी खासदार ग्लोबल हॉस्पिटल होते. हे हॉस्पिटल ठाणेकरांसाठी देवदूत ठरले. प्रत्येकाला लस सहज उपलब्ध व्हावी यासाठी नरेश म्हस्के शिंदे यांचं समर्थन करणारा पहिला बॅनर महाराष्ट्रात जर कुठे लागला असेल तर तो ठाण्यात. तोही नरेश म्हस्के यांनी लावले. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून विरोधकांचा प्रत्येक शाब्दिक वाद, प्रत्येक हल्ला नरेश म्हस्के स्वतःच्या अंगावर घेत होते. शिवसैनिकांनी नेमकं करायचं काय हा प्रश्न सगळ्या शिवसैनिकांच्या समोर असताना अक्षरशः गाडीच्या टपावर उभं राहून नरेश म्हस्के यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून ठाण्यात चौक सभा घेतली. शिवसैनिकांना एकत्र ठेवून त्यांचा आपल्या नेत्याप्रती असणारा विश्वास जिवंत ठेवण्याचं काम नरेश म्हस्के यांनी केलं. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे देखील या गोष्टीचं कौतुक नेहमी करतात. चांद्यापासून ते अगदी बांद्यापर्यंत नरेश म्हस्के यांची असणारी थँक्यू. नगर नहीं है, आगे नहीं जा सकते. वही अच्छा है, बेस्ट है. चढ़ जाते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 5व्या मजल्यावरती समिती सभागृहामध्ये सायंकाळी सभागृहातील प्रत्येक अधिकारी कर्मचारी दुःखी चेहऱ्याने पल्लवी सरोदे यांच्या प्रतिमेकडे पाहत होता आणि आपल्या आठवणींना उजाळा देत होते. प्रसंग होता महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृह येथे स्वर्गीय पल्लवी सरोदे यांच्या शोकसभेच्या आयोजनाचे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वीय सहाय्यक या पदावरती कार्यरत असणाऱ्या स्वर्गीय पल्लवी सरोदे यांचं हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावरती अपघाती निधन झालं. या पार्श्वभूमीवरती स्वर्गीय पल्लवी सरोदे यांच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी शोकसभेच्या प्रारंभी उपस्थित सर्वांकडून
पल्लवी सरोदे यांच्या स्मृतीस अभिवादन करीत 2 मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली। शोकसभेत स्वर्गीय पल्लवी सरोदे यांच्या आठवणीने उपस्थित सर्वांनाच अश्रू अनावर झाले। यावेळी आपल्या संवेदना व्यक्त करताना जिल्हाधिकारी अशोक शिंगारे म्हणाले की स्वर्गीय पल्लवी सरोदे यांचे ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांशी अत्यंत सलोख्याचे संबंध होते। सर्वांना हसतमुखाने सर्व प्रकारची मदत करणाऱ्या अतिशय सुस्वभावी, मेहनती, प्रामाणिक, कामात तत्पर, चेहऱ्यावर कायम स्मितहास्य असलेल्या पल्लवी सरोदे यांच्या अकाली मृत्यूमुळे अत्यंत दुःख होत आहे। स्वर्गीय पल्लवी सरोदे यांच्या आत्म्यास शांती मिळो व या दुःखातून सावरण्यासाठी श्रीमती सरोदे यांच्या कुटुंबियास ईश्वर बळ देवो अशी प्रार्थना जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।